नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे मसुरा खाण्यासाठी। हे तुम्हाला असा एक नंबर तडकावाला मसुरा खायचा आहे का? तसं इथल्या मसुरासोबतच इथल्या रोट्या पण फेमस आहेत। नॉर्मली आपल्या इकडे सगळ्या लहान लहान रोट्या असतात, तर इथली रोटी म्हणजे भली मोठी रोटी मिळते इथं। तर हे मसुरा आणि रोटी खाण्यासाठी आपण आलो आहे माझ्या नेरले गावामध्ये। तर हा आहे नेरले हायवे NH वरून येणारा रस्ता, मानेगल्लीत मार्गे येणारा रस्ता आणि इस्लामपूर मार्गे इस्लामपुरातून कापूसकर मार्गे येणारा रस्ता। तिथे कोपऱ्यावर तुम्हाला मायक्का मंदिर लागेल। त्या मायक्का मंदिरामधून नेरलेत बाजारपेठेत जाणारा रोड आहे, त्या रोडला उजव्या साईडला तुम्हाला हॉटेल बाबा मसुरा लागेल। हॉटेलची माहिती सांगण्यासाठी हॉटेलचे मालक स्वतः आले होते, ऐका त्यांच्याकडूनच। मित्रांनो, आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे अख्खा मसुरा खायचे असतील तर आपण नेरल्यामध्ये बाबा मसुरा इथे माझ्या हॉटेलला या। मी ते स्वतः मसुरा बनवतो। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसुरा इथे खायला मिळतात, जसं की स्पेशल अख्खा मसुरा, तडका अख्खा मसुरा, तेज अख्खा मसुरा, लसूण अख्खा मसुरा, तुपातील अख्खा मसुरा आणि आपल्याकडे व्हेज थाळी देखील मिळते। व्हेज थाळीमध्ये आपल्याकडे मालवणी रस्सा मिळतो। शाकाहारीमध्ये आपल्याकडे मालवणी रस्सा असा मिळतो की जसं तुम्ही एकदा मालवणी रस्सा पिऊन बघितलात तर नॉनव्हेजचा रस्सा देखील विसरून जाल, इतका सुंदर अप्रतिम रस्सा आपल्याकडे या ठिकाणी मिळतो। आपण नक्की आवश्यकता भेट द्या। पाटील बाबा मसुरा नेरले येथे। धन्यवाद। हॉटेलची माहिती घेऊन झाल्यानंतर आपण हॉटेलमध्ये प्रवेश केला। ही आहे यांची बैठक व्यवस्था, अतिशय मस्त अशी बैठक व्यवस्था आहे। इथल्या खुर्च्या वगैरे एकदम मस्त आहेत। एखाद्या गावामध्ये खूप छान अशी ही बैठक व्यवस्था आहे। आतमध्ये निघालो होतो, पाठीमागे ते यांचे किचन आहे, तरी मोठे मालक हिशोबामध्ये बिझी होते। तसं इथं फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे। हे जे तुम्हाला बाहेर दिसते आता ते फॅमिलीसाठीचा वेटिंग एरिया आहे। इथं वेटिंग खूप असते। वेटिंग एरियामधून आतमध्ये गेलो तर आतमध्ये ही फॅमिलीसाठी बसण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे। ही व्यवस्था पण खूप अतिशय छान आहे। तर ह्या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे इथं मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसूर थाळ्या आणि यांच्याकडे मिळणारे मालवणी रस्सा। तर हे यांचं मेनू कार्ड। तर यांचं मेनू कार्डमध्ये तुम्हाला स्टार्टरमध्ये, पापडमध्ये, तसेच सूपमध्ये वेगवेगळे पदार्थाचे ऑप्शन भेटून जातात। मेन कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतील। पनीरमध्ये व्हेज कोल्हापुरी तडका, तसेच यांची जी स्पेशालिटी आहे ती या थाळी आहेत। ही जी स्पेशल मसुरा थाळी आहे ती तुम्हाला 100 रुपयेमध्येच आहे। तेज मसुरा थाळी पण 100 रुपयेमध्ये आहे। तडका मसुरा थाळी आहे, लसूण मसुरा थाळी आहे आणि तुपातला मसुरा पण आहे। तसेच व्हेज थाळी पण यांच्याकडे मिळते, ते 150 रुपये आहे। मेन्यू कार्ड बघून झाल्यानंतर आपण गेलो यांच्या किचनमध्ये। तर इथं यांच्या मसाल्यासोबतच आणखीन एक गोष्ट मला खूप आवडली इथली, ती म्हणजे इथली रोटी। नॉर्मली रोटी आपली खूप लहान असते, पण इथलं वस्ताद मोठी रोटी मारायसाठी फेमस आहेत। आणि रोटी एकदम तुम्हाला जी धाबा स्टाईल रोटी मिळते आपल्याला तशी रोटी खायला मिळेल। ही बघू शकता केवढी भली मोठी रोटी तुम्हाला मिळते खायला। इथं माझ्यासारखे खादाड मसाला पण 2 रोट्या म्हणजे लय झाल्या। लयच खाणार असला तर एखादा तिसरी रोटी खाईल, नाहीतर इथल्या रोट्या म्हणजे 3 रोट्या म्हणजे लयच झालं। त्यानंतर इथं दुसरीकडे गेलो तर इथं मसुराच्या प्लेट भरायला चालल्या होत्या। इथं मसुऱ्याचं तुम्हाला तेज मसुरा आणि तुपातला मसुरा भरायचा चालला होता। आपण ऑर्डर केली होती तडका मसुरा, तर आपल्यासाठी तडका मसुऱ्याचा आता तडका मारणार आहे। या इथला स्पेशल असा तडका मसुरा। तर हे तडका मसुरा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे, ही मी गॅरंटी नक्की देतो। आणि जसा दिसायला भारी आहे तसा एक नंबर, खायला पण एक नंबर लागतोय। तर आज जेवणासाठी मी खास गेलो होतो महाराजांना घेऊन, कारण मी तर इथला मसुरा काही नेहमीच खात असते। महाराज आज पहिल्यांदा आलो होतो इथला मसुरा खायला, मग महाराजांसाठी स्पेशल तडका मसुरा मारून घेऊन गेलो। हे तडका मसुरा खाण्यासाठी अगोदर जो तडका मारलेला असतोय तो प्रॉपर मिक्स करून घ्या। मिरची आणि लसूणचा तडका असतोय, हे मिक्स करून झालं की त्यामध्ये लिंबू पिळायचा। लिंबू पिळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मग सुरुवात करायची खायला। महाराजांनी तो पण खायला सुरुवात केली, तर महाराजांनी पण इथला मसुरा आवडला, मस्त वाटला महाराजांनी पण। तुम्हाला पण असे मसुराचे वेगवेगळे प्रकार खायचे असतील तर हॉटेल बाबा मसुरा इथं या। तसंच इथं तुम्हाला मसुरा थाळीसोबत राईस पण अनलिमिटेड मिळतोय आणि तो राईस पण तुम्हाला 110 रुपये किलो म्हणता तांदूळ वापरला जातोय। मालक इथं कुठल्याही गोष्टी चंगस पण अजिबात करत नाहीत। तो राईस मसुरा हे कॉम्बिनेशन पण एकदम मस्त लागतंय। तर भेटूया आपण आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला नवीन काहीतरी असे खाण्याचे एखाद्या ठिकाणी घेऊन येतो। आपले यूट्यूब चॅनल व्हिडिओ लो याला सबस्क्राईब करा।